तर मैत्रिणींनो, तुमच्या चपात्या फुगत नाहीत, आजच्या नंतर तुमची एकूण एक चपाती मस्त टमटमीत फुगेल आणि मऊ लुसलुशीतही राहील। तर बघूया, ही पद्धत आपली मस्त सोपी साधी पद्धत आहे। इथे लांबसर उंडा घेतला आहे, छान लाटून घेतला आहे आणि नंतर तेल आणि कोरडं पीठ घालून मस्त हाताने प्रेस करून घ्यायचा आणि छान कोरडं पीठ लावून घ्यायचा मस्तपैकी आणि हा उंडा एकसारखा लाटून घ्यायचा। सारखं चपाती उचलापट करायची नाही आणि बेलणंही सारखं उचलायचं नाही। सर्व बाजूने एकसारखी चपाती छान लाटून घ्यायची। नंतर लोखंडी तवा इथं मी गरम करून तेलाचा शिंतोडा देऊन मस्त ही चपाती त्याच्यावरती घालून घेतलेली। तर बघा, चपाती काय मस्त टमटमीत इथं फुगायला लागलेली आणि छान ही चपाती फुगून टमटमीत तयार झालेली। तर बघा, मस्त कडाकाठा व्यवस्थित शेकवून घ्यायच्या। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। तर बघा, मस्त इथं 3 पदर सुटलेली आपली चपाती बनवून तयार झालेली आहे। तर व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की